हाय सगळ्याला नमस्कार. शुभ सकाळ. तर झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे काय? आमचं तर बा काय सुद्धा नाही अजून. निवांत आहे का अशी भांडी काल काही निमीच लावले होते, म्हणलं तुम्हाला दाखव. आणि इथं आपला गॅस इथंच ठेवला. आणि बघा घरात ओला असल्यामुळं सगळं गवत बिवत उगवले. आता हे असं गवत. हम्म, बघा हे गवत. हम्म, किती गवत आहे. लयच गवत उगवले, काय करावं काय नाही. तर कालच्या कमेंट अशा भरपूर आल्या, त्या सगळ्यांनी साथ दिली. फक्त मला सबस्क्राईब करा एवढंच तुमच्यापाशी विनंती बरं का माझी. म्हणजे मला कुठेतरी चार पैसे मिळतील. म्हणजे तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत तर तुमच्या आशीर्वादाने पुढे चालली मी. नाहीतर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मला माझं स्वतःचं घर होईल म्हणून. तर चांगलं चाललंय माझं. फक्त मला 1000 सबस्क्राईब पूर्ण करून द्या. परत नाही केलं तरी चालेल मला सबस्क्राईब. फक्त आता केलं तरी लय कृपा होईल खरंच. मनापासून सांगते बरं का. सकाळ सकाळ तर ही आपली एवढीच भांडी येते. काय खरं असतंय व हक्काचं ते हक्काचंच असतंय आहे का नाही. तर आपला हांडा बिंडा भरून आणलाय इथं. आणि असे बी कमेंट आले मला की तू कोबा करायला नाहीतर फरशी तर टाकायला पाहिजे नवली तर नको राहायला. पण काय करता, माझी जरा अडचण आहे, माझ्याकडे नाही तर पैसे. त्याच्यामुळे मी म्हणलं सारवूनच घ्यावं. आणि फॅन जोडला की फॅनला वाळलं तर वाळलं हा काही. पण अजून काय लाईट जोडली नाही. रात्री झोपलो तर रात्रीची येतच म्हण. आणि यात मुंगे बी नाही झाले तर ना, त्याच्यामुळं सगळ्या तांबड्या मुंग्याच आहेत बघा ह्याच्यात. नुसतं चावते ते टचा टचा टचा. मला बी वाटत होतं एक कोबा करावा आपला कसा तरी साधारण सिंपल. पण मला कोबा करायला कमीत कमी 6000 तरी लागतात. कारण का सिमेंटची 2 पोती आणि ह्याला एक बरास दष्ट तीच झाली 4500ची. आणि सिमेंट आणि ती काय अजून दुसरं काय असतं. परत त्यात गवंडी आला की गवंड्याचं काही गरज नाही आपल्या स्वतः. पण माझी कॅपॅसिटी संपली आता. पैशाची जोपर्यंत माझ्याकडे होतं तेवढंच केलं. आणि त्याच्यामुळं ते काय ते मिस्त्रीचं सगळं माल होता. पण मिस्त्रीचे पैसे द्यायचं होतं का नाही ते कमी पडत होतं. म्हणून तसं 2 पत्र बी ठेवलं मारायचं. आणि अँगल बी राहिलं तसंच ठेवायचं. त्यामुळं मारलं नाही. तर खरी माझी परिस्थिती सांगते बरं का तुम्हाला. तर अजून मला बाजार पण नाही कायच नाही. सगळं डबं माझं मोकळं आहे. तर तुम्हाला दाखवते वाटलं तर बघा. काही नसतं मोकळं आहे. पीठ सुद्धा नाही. आणि ते तर सगळं ते पण दाखवते वाटलं असतं. नुसतं मोकळं डबा आहे. तर आता काढून दाखवलं असतं का. केटली तेल सुद्धा नाही. केटली बिटली सगळं घासून बिसून आज तर दिसत असेल की ना. त्यात मला काढून दाखवते. फक्त हाय माझ्याकडे फक्त साखर आहे बघा. ती बी रात्री आणली होती मी. ही अशी माझी परिस्थिती आहे. मग मला बी वाटत होतं सगळं करावं काय नाही. बघू आता. तिथं त्या वीटभट्टी मालकाला मागितलं रात्री 1000 रुपये. पण ते बी म्हणलं सकाळ देतो नाहीतर तुम्हाला दिवाळीला ठेवले तर असं तसं बोललं ती बी. मी म्हणलं आमच्या मी दिवाळी करू कसं तरी, नाहीतर नका का करा. आपण फक्त आम्हाला 1000 रुपये सोडा म्हणलं. कारण का आपलं शिल्लक राहिले त्यांच्याकडं. तर त्यांनी पण नाही तर दिलं ना काय नाही. जाऊ दे. एकदा ना भूक लागलं माझी का नाही माग पक्काच लागत असतो या. आणि माझ्याकडे होतं पैसे 1000 रुपये. तर माझं तर तुम्हाला तर माहित आहे माझी ID बंद पडली होती. माझी ID तर चालू आहे पण माझी पगार बंद पडली होती. खरं खरं सांगते बरं का. तर निलेश दादाकडे माझं काम होतं. मग ती म्हणलं
येतेला पैसे तुझं, पण जरा टाइम लागल. त्यांनी पहिले पगार होते तेवढे माझे साचलेलं डॉलर होतं का नाही, तेवढं म्हणजे साचलेलं म्हणजे $100 साचलं होतं. तर येतेला मला त्याचे पैसे. मग तर ते काय अजून आलं नाही, तर 21 तारखेच्या पुढे येतेला म्हणलं. मग म्हणलं तवर तात्पुरतं, पण त्याचं बी लागेल की आता ॲडमिशन आलं पोरीचं 10वीचं वर्ष. रात्री फोन केलता त्या सरांना, म्हणलं तासाचं. तर मग तिला आता उद्यापासून मी तासाला लावणार. तिथं बी आधी ॲडव्हान्स भरावं लागतंय तासाला, त्याशिवाय तर तासाला पण घेत नाही ते. परत त्यात आलं पुस्तकं तर काय घेतले ते, पण वह्या आल्या, गायड आली. गायडाला काय चुलत बहिणीनं मला फोन केला की पोरं पास झाले ती, घेऊन जा गायड. तर आता तिकडं जावंच लागेल मला. आणि मी बघू जाईन गायड आणायला. म्हणजे तेवढंच आपलं 1001 रुपये माझं बचत होत त्याला गायडाचं. पण मी तिला काहीतरी देणार, फुल नाही फुलाची पाकळी, तसं काय मला तिचं नको. तर मी देईन तिचं. मला तर वाटतं ती घेत नसती, पण बघू घेतलं तरी देईन, नाही घेतलं तरी राहू द्या. मग तसंच आहे का नाही. तर मला त्या दिवशी तिचा परवा दिवशीच फोन आलता, तर गायड घेऊन जा, पुस्तकं बी न्यायला. मी म्हणलं पुस्तकं काय आणलेत तिला सगळी, तेवढं राहिले. तर पोराचा ॲडमिशन, पोराला काय खर्च नाही लय, फक्त दप्तराचा आणि ते ह्याच. तायडाला तर काय 2 वर्ष झाले दप्तर आणलेलं आहे. तर ती म्हणले ती, कारण का ती लय समजून घेते आम्हाला गरिबीतनं. ती म्हणते राहू दे माझी, मी एवढं वर्षभर काढते कसं बी दप्तरात. मग त्याला तर पोराला तर आणावंच लागतील का नाही. त्याला काय 2 वह्याच आणावं लागतील, पुस्तकं काय त्यांचीच मिळते ते, तसं काय नाही. तर अजून चहा पिली नाही, काहीच नाही. ते येते तर आंघोळ करून. मग सकाळी सगळं पुढचा ते राडा ते काढला सगळा. म्हणजे आधीच राडा काढलेला होता, पण थोडीशी माती ती आपली ढकलली. तर तिथं आता पाणी सुटले, आधी पाणी मारून घेते. आता रात्या म्हणते चल जीवरला, तर जाते आणि थोडं काहीतरी आणते. आणि ही बी कामाला गेलं, पण आम्हाला करमत नाही. आणि तिकडे लय लांब होतं चौफुला म्हणून, म्हणजे पुण्याकडे चौफुला आहे. तर तिकडे गेलं कामाला, मीच घेतलं बोलवून. आम्हाला का म्हणजे आम्हाला कधी ते सोडूनच गेलं नाही, तर मग त्यामुळं करमत नाही. आणि आम्हाला जायचं म्हणलं तर सारखंच आहे का नाही. मग तीच होतं या. आता तर कुठंतरी हाकाची जागा झाली या कशी तरी. तर असं बी कमेंट आली मला की ही जागा तुमच्या नावावर आहे का, तर नाही नावावर. इथलं जे एवढं सगळ्यांची घरं दार आहे का नाही, सगळ्याचं बंगलं विंगलं, तर कोणाच्याच नावावर नाही. गावठाणाची जागा असते, म्हणजे ते कसलं असतंय की वाटतं गावठाणा, तर त्याची जागा आहे. त्याच्यामुळं काही तर अडचण येत नाही. तर जाऊ दे आता, सगळ्यांनी सपोर्ट केला आणि अजून बी करा. आणि तेवढं सबस्क्राईब मला थोडंच राहिले ते, तेवढं मला पूर्ण फक्त करून द्या, म्हणजे माझं कुठंतरी अजून एकदा भलं होईल. पण मला लय टेन्शन आलं की बाबा आपण एवढं वर्षभर म्हणजे मेहनत केली ना, आपल्याला काय त्याचं येतंय का नाही. पण त्याचं येणारच आहे 100%. त्याच्यामुळे मी निलेश दादाच्या इकडे गेलते. तर ते आलं चहा प्यायला, तर चहा करते आता. आपल्यात काही जारचं पाणी नाही, बोरचंच पाणी आहे. या की करते काळा चहा. आणि पितो काळी पिठी आणा काय का नाही, काय लाग मला माशी फिरायला लागली, काय दुखणं बिकणं आणते का काय कसं. तर ही माझी अडचण होती बघा. कोबन त्याच्यामुळं मी काय कोबा केला नाही आणि काहीच नाही. तर बघू होईल चांगलं. चांगलं झाल्यावर करेन मी काहीतरी
होईलच. काय दिवस काय असं जर राहत नसेल तर जात असतं पुढं. त्याच्यामुळं आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच की माझ्या पाठीशी. तर थोडंसं म्हणलं रात्री काही नाही चहाच केलता आपण. आज थोडंसं काहीतरी गोडधोड करते. तर चला आता असंच गोड राहावं माझ्या संगट. आणि एक कमेंट की ताई त्या एक ताई मला काय वाटलं की म्हणजे काय कमेंट करणार असते की गडी माणसं ती, त्याच्यामुळं मला वाटलं की गडीच कोणतरी आहे. आणि मला इंग्रजी तर वाचा येत नाही, तुम्हाला तर माहीत आहे. त्याच्यामुळं मला मराठीत नाव असलं तर फक्त वाचा येतं, त्याच्यामुळं मी तसं उत्तर दिलं. तर ताई तुम्ही रागाला काय जाऊ नका. आणि काय चुकलं असलं तर माझ्याकडून माफी असावी बरं का. माफ करा मला. तर चला आता सगळ्याला बाय.